अमरावतीमध्ये धैर्याच्या मृत्यू प्रकरणी शेवटी त्याच्याच आईला राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त हाती आले आहे। 5व्या दिवसानंतर पोलीस आता कसून चौकशी करीत आहेत। बहुचर्चेत असलेल्या 1.5 महिन्याच्या धैर्य मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अखेर त्याच्याच आईला ताब्यात घेतले आहे। 1.5 महिन्याचा बाळ असलेला धैर्य हा काही क्षणांमध्ये विहिरीमध्ये कसा पडला यावर राजापेठ पोलिसांनी 3 दिवसापूर्वी त्याची आई आणि मामाची कसून चौकशी केली होती, ज्यामध्ये दोघांच्याही बयानामध्ये बरीच तफावत आढळून आली आहे। निरागस बाळाचे अपहरण झाल्यानंतर त्याच्याच अंगणातील विहिरीमध्ये त्याचा मृतदेह सापडणे ही गोष्ट संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी आई आणि मामाची कसून चौकशी केली होती। गुरुवारी धैर्याचे वडील मनीष सिंह परमार यांनी पोलीस स्टेशनला हजेरी लावली आणि त्यात त्यांचे बयान सुद्धा नोंदविण्यात आले होते। या प्रकरणामध्ये आधीच शंका असल्याने शुक्रवारी पुन्हा मृत धैर्याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। धैर्याचा मृत्यू कसा झाला याबाबत आता कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे। लवकरच या 1.5 महिन्याच्या बाळाच्या मृत्यूमागील रहस्य समोर येण्याची शक्यता आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।